दिवाळीनंतर नागपूर जिल्हा परिषद निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे। या निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर जिल्हा परिषदेच्या 57 सर्कलचे आरक्षण जिल्हाधिकारी कार्यालयात काढण्यात आले। एकूण 57 पैकी अनुसूचित जातीसाठी 10, अनुसूचित जमातीसाठी 8, ओबीसीसाठी 15 तर सर्वसाधारण गटासाठी 24 जागा आरक्षित ठेवण्यात आल्या आहे। काही सर्कल महिलांसाठी राखीव झाल्याने अनेक दिग्गजांना धक्का बसला। जिल्ह्यात काही खुशी काही गमचे वातावरण बघायला मिळत आहे। नागपूर जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बचत भवनात जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन ईटनकर यांच्या अध्यक्षतेत सोमवारी आरक्षण सोडत काढण्यात आली। या आरक्षण सोडतीचे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या। जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे पार पडलेल्या या सोडतीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले असून नव्याने तयार झालेले कानोली 12 व सावंगी व देवडी हे सर्कल दोन्ही गट अनुसूचित जमातीसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत। जिल्हा परिषदेत मागील निवडणुकीत काँग्रेसचे वर्चस्व होते, मात्र पदांच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांची रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे। आरक्षण सोडतीनंतर इच्छुक उमेदवारांच्या यादीवर मोठा प्रभाव पडणार असून अनेक गणित बदलण्याची शक्यता आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एकूण 50% आरक्षणाच्या मर्यादेत ठेवण्यात येणार आहे। या नियमानुसार अनुसूचित जातीसाठी 10, अनुसूचित जमातीसाठी 8 आणि इतर वर्गासाठी 15 गट आरक्षित राखण्यात आली आहे। उर्वरित 24 गट सर्वसामान्य प्रवर्गासाठी खुली असतील। यानंतर आता सर्वच राजकीय पक्षांची सक्षम उमेदवारांचा शोध सुरू केला आहे। जिल्ह्यातील गावगाड्यात राजकारण करणारे नेते मंडळी आपले तिकीट व्हावी यासाठी योजना आखताना दिसत आहे। जर त्यांना पक्षश्रेष्ठींचा हिरवा सिग्नल मिळाला त्यांनी तयारीला सुरुवात केली असून सर्व संभावित उमेदवारांनी जनसंपर्क वाढविला आहे। यंदाच्या दिवाळीत राजकीय पक्ष जनतेकडून मतांची भेट अपेक्षा करत आहे, तर जनता निवडून दिलेल्या जनप्रतिनिधीकडून विकासाची अपेक्षा करत आहे। ऐसी अपडेट्स और भी पाने के लिए सोशल भारत 24 न्यूज़ को अभी सब्सक्राइब करें।